दादांना कशाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह दिलं ते आपण पाहूया। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर झाला। अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांद्वारे त्यांच्याकडे विधिमंडळामध्ये जास्त संख्याबळ आहे। प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेते की अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्ह त्यांना देण्यात येत आहे। अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र आहे, तर शरद पवार गटाकडे 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र आहे। 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं। अजित पवार गटाला 2 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र आहे, तर शरद पवार गटाकडे 4 खासदारांचं प्रतिज्ञापत्र आहे। एका खासदारांना अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा असं निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आदेश दिले। उद्या दुपारपर्यंत नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल असं आयोगाने शरद पवार गटाला सांगितलं आहे।